जय हिंद मित्रांनो, तर पोलीस भरतीबाबत अतिशय महत्त्वाचे अपडेट जे आहेत या ठिकाणी आलेले आहे। मित्रांनो, पोलीस भरतीचे फॉर्म त्या ठिकाणी कोणत्या दिवसापासून सुरुवात होतील आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय असणार आहे हे या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे आपल्या जास्तीत जास्त मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। तर मित्रांनो, चला आपण डायरेक्टली व्हिडिओकडे वळूया। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 1 तारखेला जे ते सविस्तर जाहिरात येणार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की पोलीस भरतीचे जे फॉर्म आहे ते भरण्यासाठी सुरुवात जी आहे ती 5 मार्च पासून होणार आहे। होय मित्रांनो, आणि त्याची शेवटची तारीख असेल 31 मार्च। या दरम्यान जे आहे तुम्ही पोलीस भरतीसाठी अर्ज करू शकता। या दरम्यान जे आहे ते तुम्ही पोलीस भरतीसाठी अर्ज करू शकता। तर मित्रांनो, आता यामध्ये खूप काही त्या ठिकाणी बाबी ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत, त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता की यामध्ये आपण सगळ्यात पहिला बघू शकतो की उमेदवार एका पदाकरिता त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो। याचा अर्थ असा की फक्त तुम्हाला एक अर्ज करता येणार आहे। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची टीप अशी आहे की उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल। म्हणजे मित्रांनो, मागच्या पोलीस भरतीमध्ये काही विद्यार्थ्यांनी जे आहे ते चुकीचे त्या ठिकाणी भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्तचे प्रमाणपत्र जोडल्यामुळे अशा उमेदवारांची उमेदवारी जी आहे ती रद्द करण्यात आली होती। त्याच्यात तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे असा की प्रथम जी आहे ती 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल। त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल। होय मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता की त्या ठिकाणी नंतर जी लेखी परीक्षा आहे ती सर्व पोलीस घटक म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक जे पण असतील, रायगड, सिंधुदुर्ग जेवढ्या ठिकाणी असतील तेवढ्या ठिकाणी एकाच दिवशी घेण्यात येईल। मागच्या वेळी असं झालं होतं की बाकी घटक जे आहेत ते एकाच दिवशी घेण्यात आले आणि मुंबई जो आहे तो वेगळा घेण्यात आला होता। पण ह्यावेळी त्यांचं म्हणणं असं आहे की सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा जी ती एकाच दिवशी घेण्यात येईल। म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही 2 अर्ज जरी केले तर त्याचा काहीच फायदा होणार नाही। त्याच्यानंतर या ठिकाणी तिसरा मुद्दा बघू शकता की भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे। शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गातील जाहिरात असलेल्या रिक्त पदांच्या 1/10 या प्रमाणात त्या ठिकाणी उमेदवारांची जे ते 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल। म्हणजे मित्रांनो, याचा अर्थ असा की तुम्हाला 50 गुणांची शारीरिक चाचणी आहे तर तुम्हाला कमीत कमी जे आहे ते तुम्हाला 25 मार्क असणं कंपल्सरी आहे। हे कंपल्सरी आहे मित्रांनो, जर तुम्हाला त्या ठिकाणी मेरिटच्या यादीमध्ये समाविष्ट व्हायचं असेल तर हे कंपल्सरी आहे। मग त्याच्यानंतर जर तुमच्या 100 जागा आहेत, त्या ठिकाणी एका जागेसाठी 10 तर 100 जागांसाठी 1000 उमेदवार, म्हणजेच या ठिकाणी एवढे उमेदवार जे आहे ते त्या ठिकाणी होणार आहेत। मग त्याच्यामधून या 1000 उमेदवारांमधून मित्रांनो ज्यांना 41 त्या ठिकाणी 30 असे जे आहे ते मेरिट लागतील, पण तुम्हाला कमीत कमी ते मेरिट लिस्टमध्ये समाविष्ट होण्यासाठी 25च्या पुढे मार्क कंपल्सरी आहे। जर तुम्हाला 25च्या खाली मार्क असतील मित्रांनो तर तुम्ही त्यासाठी इलिजिबलच होणार नाही। त्याच्यामुळे या पुढचा जो आहे तो तुमची स्टेप क्वालिफाय होणार नाही। त्याच्यावर या ठिकाणी बघू शकता की लेखी परीक्षेत किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे। मित्रांनो, त्या ठिकाणी लेखी परीक्षेत सुद्धा 100 पैकी तुम्हाला 40 मार्क मिळवणं कंपल्सरी आहे, याच्यामध्ये कुठलीही तरतूद नाही। ग्राउंडमध्ये तुम्हाला 50 पैकी 25 आणि त्या ठिकाणी लेखीमध्ये 100 पैकी 40 गुण मिळाल्या तुम्ही मेरिट यादीमध्ये तुमचा जो आहे तो विचार केला जाईल। त्यामध्ये पण जशा जागा असतील त्याच्यानुसार तुमची टक्केवारी लावून तुम्हाला त्या मेरिट यादीमध्ये तुम्ही समाविष्ट होत आहे की नाही हे त्या ठिकाणी फिक्स केले जाईल। त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल। त्यासाठी उमेदवाराने अर्ज भरतेवेळी सदरचे बाब लक्षात घेऊन अर्ज जे आहे तो भरायचा आहे। तर मित्रांनो, हा पॉईंट झालेला आहे। तर या ठिकाणी मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की 50 पैकी तुम्हाला मिनिमम कट ऑफ नाही मित्रांनो सांगू शकत, तर तुम्हाला कमीत कमी मेरिट मध्ये येण्यासाठी 25 कंपल्सरी आहेत। त्याच्यानंतर 100 मधून तुम्हाला 40 मार्क कंपल्सरी आहे मित्रांनो, याच्यामध्ये काहीच त्या ठिकाणी नाही। तुम्हाला 25च्या पुढे असतील तर तुमचा विचार मेरिट यादीमध्ये केला जाईल आणि जर तुम्ही मेरिटमध्ये पण बसले तर तुमचं नाव जे आहे ते गुणवत्ता यादीत येईल। अशा प्रकारची या ठिकाणी महत्त्वाचा या ठिकाणी हा जो आहे तो ती बाब या ठिकाणी दिलेली आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता की भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये निश्चित केलेल्या दिनांकास उमेदवार गैरहजर राहिल्यास
त्याच भरती प्रक्रियेतून बाद केले जाईल। तर मित्रांनो हे तर तुम्हाला माहीतच आहे की जर तुम्ही यावेळी गैरहजर असला तर तुम्हाला जो तो दुसरा चान्स देण्यात येणार नाही। त्याच्यात अजून एक इथं महत्त्वाचं असं आहे की शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या 2 निकषांच्या निकालांच्या आधारे विद्यार्थ्यांची जी आहे ती गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल। तर मित्रांनो या ठिकाणी एक प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट येते तुम्हाला माहीतच आहे आणि त्याच्यामध्ये जे जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन असलं तर तुम्ही त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि त्याच्यानंतर अजून एक फ्रेश यादी तयार होते ज्यामध्ये तुमचं जे आहे ते फायनल लिस्ट ज्याला आपण असं म्हणतो। त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की हे जे आहे ती यादी अशा प्रकारे संकेतस्थळावर जे आहे ते प्रसिद्ध होईल। तर सध्या तरी नाही आहे मित्रांनो, ही जी यादी जी आहे ती उद्या म्हणजेच 1 मार्चला या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा। सोबतच मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या बांधवांसोबत नक्की शेअर करा आणि त्या ठिकाणी मित्रांनो 5 ते 31 तारीख ही जी आहे ती तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा। आणि याच्या आधीच असं नाही की मित्रांनो 5 तारखेला फॉर्म सुटले तर मग तुम्ही विचार कराल की आपण 31 तारखेला जाऊन आरामात भरू। तर मित्रांनो अशा वेळी खूप साऱ्या अडचणी येतात, पेमेंट प्रॉपर होत नाही, कधी कधी त्या ठिकाणी फॉर्म जो आहे तो सबमिटच होत नाही। तर असे कुठलेही करू नका। 31 तारखेच्या कमीत कमी 20च्या आसपासच जो आहे तुम्ही पोलीस भरतीचा अर्ज जो आहे तो जागा फिक्स करून आणि अर्ज करून द्या। तर मित्रांनो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आपल्या जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।